मी सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नांदगाव या छोट्याशा गावी झाला. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. लोक म्हणायचे, स्त्री शिकली तर घर बिघडेल. पण मी ठरवलं, स्त्री शिकली तर घरच नाही तर समाज उभा राहील. माझे पती महात्मा ज्योतिराव फुले माझे पहिले शिक्षक झाले. त्यांच्या प्रोत्साहनाने मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि साल 1848 मध्ये पुण्यात भारताची पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण त्या काळी समाज अंधश्रद्धेने भरलेला होता. मी जेव्हा शाळेत जायचे, लोक माझ्यावरती दगड व चिक्कल फेकायचे. मी रोज ओली शाल घेत शाळेत जायचे. पण माझं मन मात्र कधीच ओलं झालं नाही, कारण मला माहीत होतं, प्रत्येक दगड माझ्या मार्गावरचा पाऊल आहे, अडथळा नाही. एकदा तर एवढा मोठा दगड लागला की रक्त आलं. पण मी हसून म्हटले, ही जखम नाही, हे तर शिक्षणाचे सन्मानचिन्ह आहे. मी विद्वांसाठी आश्रय उभारला, बालहत्या थांबवण्यासाठी पुढे आले व शोषित आणि पीडितांसाठी आवाज उठवला. मी माझ्या स्वतःच्या हातांनी मृत नवजात बालकांना उचलून त्यांना जगण्याचा हक्क दिला. कारण मला माहीत होतं, प्रत्येक जीवाला सन्मान हवं व प्रत्येक स्त्रीला ज्ञान. आज जेव्हा मी मागे पाहते, तेव्हा अभिमानाने म्हणते, तीच भारतीय स्त्री जी एकेकाळी शाळेच्या दारावर थांबवली गेली होती, आज तीच स्त्री मंगळावर पोहोचली आहे. होय, इस्रोच्या मंगळयान मोहिमेत भारतीय महिलांनी दाखवलेले शौर्य व कौशल्य हीच माझी स्वप्नांची उंच झेप आहे. आजची स्त्री डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पायलट आहे व नेतेपद भूषवते आहे. या सगळ्या माझ्या लढ्याचे यश आहेत. माझ्या सर्व भगिनींनो, शिका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जग बदलून दाखवा. कारण मी सुरुवात केली होती आणि तुम्ही ती पूर्ण करत आहात. जय भारत, जय स्त्री शक्ती. आज मी सावित्रीबाई फुले या महान व थोर व्यक्तीची भूमिका निभावताना त्यांचे एकेरी नावाने उल्लेख केले. त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करते. थँक यू.